आज मात्र माझ्याकडून कमाल घडली बरं का. त्यामुळेच मी माझ्या स्वतःला शाब्बासकी दिली. कारण दरवेळी माझ्याकडून फसणारी ही चिकन बिर्याणी आज इतकी परफेक्ट बनली होती ना, काय सांगू तुम्हाला. त्याच्यासाठी छान चिकन स्वच्छ धुवून घेतलं, त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकले, थोडंसं दही टाकलं, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर टाकली, तळलेला कांदा टाकला, चवीपुरतं मीठ टाकून छान याला अर्धा पाऊण तास ना फ्रीजमध्ये मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं. त्याच्या अगोदरच मी ना उभं चिरून घेतलेला कांदा देखील छान ब्राऊन होईपर्यंत तळून घेतला होता. दरवेळी माझी जिथं चूक होती ना, ती म्हणजे भात करताना. आज ती मात्र माझ्याकडून परफेक्ट झाली होती. त्याच्यासाठीच हा दावतचा बासमती राईस घेतला होता. तो छान तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आणि अगदी 15-20 मिनटं पुन्हा याला भिजत ठेवला. आता ना इथं पातेल्यामध्ये पाणी घेतलं होतं, सगळे खडे मसाले, अर्धा चिरलेला लिंबू टाकला, भिजत ठेवलेला तांदूळ टाकला, तोही पाणी उकळल्यानंतर, आणि याच्याकडे लक्ष देऊन ठेवलं. कारण 75 ते 80% ज्यावेळेस तांदूळ शिजतो ना, तेव्हाच हा तांदूळ आपल्याला एका चाळणीमध्ये काढून ठेवायचा असतो निथळण्यासाठी. मस्त असा तांदूळ शिजून घेतला होता. त्याच्यानंतर पातेल्यामध्ये पुन्हा तेल टाकलं, मॅरिनेट ठेवलेलं चिकन याच्यामध्ये टाकलं, छान अर्धा पाऊण तास मध्यम गॅसवरती शिजू दिलं, अगदी तेल सुटेपर्यंत. परफेक्ट असं चिकन देखील शिजलं होतं. लेयर्स करण्यासाठी निम्मं चिकन काढून घेतलं आणि पुन्हा लेयर्स करायला घेतल्या. थोड्याशा चिकनमध्ये भाताची लेअर, कांद्याची लेअर, चिकनची लेअर, असं करत करत प्रत्येक लेअरवरती मी यावेळी कोथिंबीर देखील ॲड केली होती आणि अगदी 3 ते 4 लेयर्स याच्या तयार केल्या होत्या. मध्यम गॅसवरती एक तवा ठेवला आणि त्याच्यावरती हे पातेलं ठेवून दिलं, झाकण ठेवलं आणि एक जाडसर खलबत्ता ठेवला आणि अगदी अर्धा पाऊण तास पुन्हा दम दिला. तोपर्यंत हा पसारा झाला होता, पण आजच्या बिर्याणीसमोर हा पसारा ना काहीच नव्हता. त्यामुळे मस्त असा दम देखील देऊन झाला होता. आणि ज्यावेळेस झाकण उघडलं ना, त्यावेळेस सगळीकडे घमघमाट आणि हा सुटसुटीत झालेला तांदूळ. त्यामुळे मला माझा स्वतःचाच अभिमान वाटला. मिक्स करण्यासाठी एका परातीमध्ये ही सगळी बिर्याणी काढून घेतली, मिक्स केली आणि ज्यावेळी मी याची टेस्ट बघितली ना, त्यावेळी मात्र कमाल झाली होती बरं का. त्यामुळे आजची बिर्याणी एकदम परफेक्ट झाली.